नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती. फायनली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे री एक्झाम असेल आणि रिझल्टसुद्धा असेल. आता वेळ आलेली आहे ॲडमिशन प्रोसेसची. आज 31 जुलै आहे, उद्या 1 ऑगस्ट. तर 1 तारखेपासून 1 ऑगस्ट ते 5 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस जी आहे ते सुरू होणार आहे. सुरुवात ऑल इंडिया काउन्सिलिंगपासून होईल, MCC काउन्सिलिंगपासून. या काउन्सिलिंगच्या माध्यमातून देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% जागा, डीम कॉलेजेसच्या 100% जागा, त्यानंतर एम्स, जिपमर जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटच्या 100% जागा या काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जात असतात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या स्कोअरवरती कोणतं कॉलेज किंवा कोणता कोर्स मिळू शकतो आणि कोणत्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केले पाहिजे याबद्दलची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र असेल किंवा ऑल इंडिया असेल, मेडिकलमध्ये येणारे सगळ्या कोर्स बाबतीत MBBS, BDS, BMS, BHMS, त्यानंतर BVSC म्हणजे व्हेटरनरी, त्यानंतर पॅरामेडिकल कोर्स, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी, या सगळ्या कोर्सला आपल्या मार्कनुसार कोणतं कॉलेज किंवा कोणती काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे याबद्दलची माहिती घेणार आहोत. सुरुवात आपण MBBS पासून करू. महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBSचा जो एक्सेप्टेड कट ऑफ काय आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्यानंतर पुढं कुठल्या विद्यार्थ्यांना कुठल्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जर आपण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी 537 मार्क एक्सेप्टेड आहेत. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो. त्यानंतर रँक जे आहे ते रँक 47,000 रँकपर्यंत जाऊ शकतो. पण जेही विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटमध्ये पार्टिसिपेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी SML नंबर महत्त्वाचा असतो, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि कोर्सनुसार तुमचा SML किती आलेला आहे हे मॅटर करत असतं. हे जे आहे हे आपण जी आता सांगितली MCC काउन्सिलिंग ऑल इंडिया लेवलची, त्या काउन्सिलिंगमध्ये या दोनच गोष्टी फक्त महत्त्वाच्या असतात. बाकी स्टेट काउन्सिलिंगमध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा असतो. त्यानंतर OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC कॅटेगरीला 536 मार्कापर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं. त्यानंतर SC कॅटेगरीला 470 मार्कापर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं. त्यानंतर ST कॅटेगरीला 477 मार्कापर्यंत. त्यानंतर VJNT कॅटेगरीला 498 मार्कापर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं. हा जो कट ऑफ आहे तो एक्सेप्टेड कट ऑफ आहे, यामध्ये चेंजेस होऊ शकतो. त्यानंतर जर आपण प्रायव्हेटचा विचार केला, प्रायव्हेट MBBS कॉलेज त्याला जर आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो, तर सेमी गव्हर्नमेंटचा 498 ते 500 या स्कोअरच्या दरम्यान एखादं प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं. त्यानंतर OBC आणि EWS साठी 483 मार्कापर्यंत आणि SC कॅटेगरीसाठी 433 मार्क आणि ST कॅटेगरीसाठी 400 मार्कापर्यंत एखादं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज भेटू शकतं. त्यानंतर VJNT कॅटेगरीसाठी 470 मार्कापर्यंत MBBS एखादं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं. हा जो एक्सेप्टेड कट ऑफ आहे तो महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा आहे. तर काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे किंवा कशा पद्धतीनं पार्टिसिपेट केलं जातं? महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग आहे ती MHA-CET ही काउन्सिलिंग आहे. याच्या माध्यमातूनच महाराष्ट्रामधील जेवढे काही कोर्स आहेत त्या सगळ्या कोर्सची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत असते. इथं आल्यानंतर इथं आपल्याला दिसेल ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27. 2026-27 मध्ये आल्यानंतर राईट साईडच्या कॉलममध्ये आपल्याला इथे दिसेल अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस. त्यामध्ये नीट UG आहे, BSc नर्सिंग आहे, GNM आहे. त्यानंतर ऑल इंडिया कोटा जो आहे महाराष्ट्र स्टेटचा आयुष कोर्सेसचा तो आपल्याला इथं दिसेल. इथं अद्याप कसल्याही प्रकारचा अपडेट नाही, कारण सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे MCC काउन्सिलिंगचा अपडेट येईल. MCC काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाल्यानंतरच महाराष्ट्र स्टेटमध्ये पहिला राऊंड होईल. ऑल इंडियाची जी काउन्सिलिंग आहे मेडिकल ॲडमिशन घेण्यासाठी ती MCC.NIC ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी दिलेलं आहे की ऑल इंडिया काउन्सिलिंगचा जो शेड्यूल आहे तो लवकरच डिस्प्ले करण्यात येईल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या काउन्सिलिंगमधून सहसा महाराष्ट्रातील किंवा जास्त विद्यार्थ्यांना फायदा होत नाही, कारण या काउन्सिलिंगमध्ये देशभरातील सगळेच विद्यार्थी पार्टिसिपेट करत असतात. ही जी काउन्सिलिंग आहे ती फक्त MBBS आणि BDS या कोर्ससाठी आहे. जशा पद्धतीनं MBBS BDS या कोर्ससाठी ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे तशाच पद्धतीनं
BMS, BHMS आणि BUMS या कोर्सेससाठी सुद्धा एक ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे. तर त्या काउन्सिलिंगची जी वेबसाईट आहे ती AACC.gov.in. या काउन्सिलिंगच्या माध्यमातून देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% जागा BMS, BHMS, BUMS या कोर्सेसच्या भरल्या जात असतात. त्यानंतर डीम कॉलेजेसच्या 100% जागा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यासुद्धा 100% जागा या काउन्सिलिंगमधून भरल्या जात असतात. जर सपोज एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेटमध्ये BMS मिळत नसेल किंवा BHMS मिळत नसेल तर तो विद्यार्थी या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून एखाद्या डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. पण डीम कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. जर आपण अदर कॉलेजचा विचार केला तर जेवढे काही कोर्स आहेत त्या कोर्सेसचं फी स्ट्रक्चर जे आहे ते सध्या अपडेट होणं सुरू आहे कॉलेज वाईज. ते अपडेट झाल्यानंतर आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण सांगणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण 3 काउन्सिलिंग बघितले आहेत. एक आहे MCC, दुसरी आहे AACCC. या AACCC आणि MCC काउन्सिलिंगमध्ये काय फरक आहे आणि कोणत्या कोर्ससाठी केली जाते हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर कोणते विद्यार्थी या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात तर जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत तेच विद्यार्थी या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अदरवाईज जे विद्यार्थी क्वालिफाय नाहीत ते विद्यार्थी या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. ही जी आपली महाराष्ट्र स्टेटची CET सेलची काउन्सिलिंग आहे, माझं सजेशन स्पेशली जे महाराष्ट्रातील डोमिसाईल विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी आहे की त्यांनी सपोज किती जरी स्कोर असेल किंवा नॉट क्वालिफाय जरी असतील तर त्यांनी या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. सपोज BMS किंवा BHMS जर मिळत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट पॅरामेडिकल कोर्समध्ये जाऊ शकता. पॅरामेडिकल कोर्समध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी किंवा स्पीच थेरपी. आणि दरवर्षीप्रमाणे क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया हा कमी होत असतो. पण मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे तो कमी झाला नाही. आणि क्वालिफाईंग कट ऑफ जो कमी होतो तो फक्त आयुष कोर्सेससाठी होत असतो. BMS, BHMS आणि BUMS, MBBS, BDS साठी क्वालिफाईंग कट ऑफ कमी होत नाही. तर अशा पद्धतीनं ह्या 3 काउन्सिलिंग आहेत. आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र स्टेटमधील जेवढे काही डोमिसाईल विद्यार्थी आहेत त्यांनी या CET सेलची जी आपली काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. इन केस जर पुढे चालून क्वालिफाईंग कट ऑफ कमी झाला तर ॲटलिस्ट तुम्हाला BMS किंवा BHMS त्याचबरोबर पॅरामेडिकल कोर्समध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. या वर्षीचा जो क्वालिफाईंग कट ऑफ आहे जनरल EWS साठी 213 आणि कॅटेगरीसाठी 177. तर हा जो क्वालिफाईंग कट ऑफ आहे तो फक्त आपल्याच स्टेटमध्ये लागू होत असतो. म्हणजे हे जे आपण काउन्सिलिंग बघत आहोत महाराष्ट्र स्टेटची, आणि जर आपण महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग जर आपण ओपन स्टेटचा विचार केला कर्नाटक, MP, UP तर या सगळ्या स्टेटमध्ये ओपननुसार म्हणजे 213 प्लस जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही मॅनेजमेंट कोटा किंवा अदर कोटा किंवा कुठल्या ना पद्धतीनं आपण BMS असेल, BHMS असेल किंवा MBBS असेल किंवा BDS असेल या कोर्सेसला ॲडमिशन आपण घेऊ शकतो. जर तुमचा विचार असेल की माझी SC कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी असताना 177 स्कोर आहे तर तुम्ही कर्नाटक असेल किंवा MP असेल किंवा UP असेल त्या स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. आणि कॅटेगरीनुसार जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही या 2 काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट मिळेल. पण जर तुम्ही डीम कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट केला तर तिथं सुद्धा ओपननुसारच ॲडमिशन मिळत असतं. सहसा कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाही. आणि फी स्ट्रक्चर जे आहे ते अदर कॉलेजेसपेक्षा जास्त असतं. आणखी जर तुम्हाला काही काउन्सिलिंगबद्दल डाऊट असेल किंवा कोणत्या मार्कावरती कोणतं कॉलेज मिळू शकतं तर तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.